रोहिणी, काय झालं आई? कधी आली तू? आज तर तुला लय वेळ झाला आई यायला. हा, सगळेजण भेटलो होतो ना, त्याच्यामुळे उठायचं मन करना गेलतं माझं. आत्या, आज तर तुम्हाला लय उशीर झाला. स्वयंपाक झालाय, जेवण वाढू का तुम्हाला? अगं नको ग सुजाता, भूक नाही मला. अगं त्या बाजूच्या कविता ताई नाहीत का, अगं त्यांनी बळजबरी बसून घेतलं, हातालाच धरला माझ्या. जेवा म्हणल्या इथं, मग तिथंच जेवले बघ. बस थोड्या वेळानंतर मला एक ग्लास गरम दूध दे, गोळ्या खायच्यात मला. बरं आत्या. आत्या, सकाळसाठी ते चवळीचे दाणे भिजत टाकू का? खूप दिवस झाले चवळीच्या दाण्याची भाजी करण्यात आली नाही, काही नाही, करते उद्या. हा टाक की मग सुजाता भिजवायला. बरेच दिवस झाले ती चवळी तशीच घरात पडून हाय. टाक भिजत, नाही तर किडे होतील त्याला. हे काय काय तुझं रोज रोजचं? आय जेव्हापासून मी आले तेव्हापासून ते डाळ भात, ती चण्याची ग्रेव्ही भात, मटकी भात, हेच चालू आहे तुमचं आपलं. अरे कधीतरी जरा चांगलं बनवा. बरं वहिनी, आईला तर करायचं नाही, पण तुम्हाला तरी कळतंय ना. अहो तुम्ही तरी जरासं चांगलं बनवा घरात काहीतरी. अगं सुजाता, ती पालक आहे ना फ्रीज मधली, तिला काढ आणि चांगलं साफ कर. मी तुझ्या सासऱ्याला पनीर आणायला सांगते, सकाळी पालक पनीर बनवता येते मग. बरं आत्या. आणि हा रोहिणी, उद्या सकाळच्याला आपण बाजाराला जाऊन येऊता. ती गंगा म्हणू लागली, दुकानदार आमच्या ओळखीचा आहे, ते चांगल्या साड्या दाखवल. तुझ्या होणाऱ्या लहान्या वहिनीसाठी घेऊन येता येत आता. आय काल तुला सांगितलं तर होतं ना, ती माझी मैत्रीण मोना येणार आहे म्हणून. तू एक काम कर, मोठ्या वहिनीला घेऊन जाय तुझ्या सोबत. हो ना आत्या, मी येते ना तुमच्या सोबत. तसं पण माझ्या मनात लय आहे बाजाराला जायचं. सुजाता, तुला लय नाचा वाटतं इकडं तिकडं. आता तू बाजारात जाणार, मी बाजारात जाणार, मग उद्या रोहिणीची मैत्रीण येणार आहे, तिला चहा नाश्ता कोण करणार? आई काही होत नाही, वहिनी सकाळी स्वयंपाक बनवून जातील की. हो ताई, मी सकाळी सकाळी सगळा स्वयंपाक करून जाते. जे काही तुम्हाला खायचं असेल ना, ते मला तुम्ही सांगा, मी बनवून ठेवते. ताई, कशा वाटल्या तुम्हाला साड्या? तुम्हाला माहित आहे का, हे सगळ्या साड्या मी पसंत केल्या. वाव वहिनी, तुमची पसंत तर लई चांगली आहे. मी तर बघून दिक्कत झाले, एवढी छान पसंत आहे तुमची. बघितलं का ताई, सगळ्या साड्या छान आहेत ना? काय खाक चांगले आहेत ना? ही आहे तुमची पसंत? हे असे कसे कपडे पसंत केले तुम्ही, एवढ्या ओल्ड फॅशनचे? अरे कोणीतरी घालायले का आजकाल हे कपडे? ताई, मी पण तर घालते. हा, तर हे सगळे कपडे तुमच्यासाठीच बनलेले आहेत. तुम्हीच घालू शकता असे कपडे, दुसरं कोण नाही घालू शकत. आणि लहान्या वहिनी आजकालच्या जमान्यातली मुलगी आहे. आणि भैया आई, यांना तरी मी काय बोलणार? तू पण तर गेली होतीस ना सोबत, तुला दिसेना गेलतं का कशा साड्या घेतल्या ते? छोट्या वहिनी एवढ्या मॉडर्न आहेत, एवढ्या मोठ्या घरच्या आहेत. जर अशा साड्या ना असे कपडे जर दिले ना, तर काय तोंड दाखवायची जागा राहील आपल्याला? अगं रोहिणी, काही होत नाही, जाऊ दे. उद्याच्याला चल माझ्या सोबत, जाऊन साड्या बदली करून आणूता. ओळखीचा झालाय ते दुकानदार, त्याला म्हणलं आवडल्या नाही तर साड्या आम्ही वापस करतो, म्हणलं चेंज करून घेऊन जातो. मग तुला जशा साड्या पाहिजे तशा घेऊन येऊ. आणि हे काय आई, फक्त 5 साड्या? अरे इतक्या साड्या काय होणार हाय? ताई, माझ्या पण तर लग्नामध्ये तुम्ही 5च साड्या दिल्या होत्या. वहिनी, तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आताची गोष्ट वेगळी आहे. ताई, आताची कोणती गोष्ट वेगळी आहे? ती पण तर या घरची होणारी लहानी सून आहे. वहिनी, मी तुम्हाला हे बोलणार नव्हते, पण तुम्ही ना मला बोलण्यासाठी मजबूर करायल्या. एकदा तुम्ही तुमच्याकडे बघा आणि तुमच्या माहेर घरच्यांकडे. आणि लहान्या वहिनी किती श्रीमंत घरच्या आहात. अरे ते जेव्हा एवढा लग्नामध्ये खर्च करायले तर मग आपलं बी काम बनतंय की चांगल्यातलं चांगलं देवाव म्हणून. आणि हे महत्वाचं नाही की तुमच्या लग्नामध्ये तुम्हाला काय दिलं होतं, आणि आता पण लहान्या वहिनीला तेच देवाव म्हणून. माणसाला वेळेनुसार वागावं लागते. आणि आई, जे काय तू लहान्या वहिनीला लग्नामध्ये घालशील ते फिरून फिरून तुझ्याच घरी येणार आहे. आणि आई, जे काय लहान्या वहिनीला तू घालशील ना, सोनं नाणं, साड्या, दागदागिने, त्यांना तुझीच इज्जत वाढणार आहे. उद्या सकाळी जाऊ तर आपण चेंज करायला. आई, तुझा माझा गळ्यातला हार सेम आलाय, सारखाच आहे बघ. आई, मानावं लागल गड्या, लहान्या वहिनीच्या घरच्या आहे ना, किती सगळं भरभरून दिलंय ये. हो ना बाई, पण मला हे सांग, तू लहान्या वहिनीच्या रूम मध्ये काय करायलीस इथं? अगं आई, लहान्या वहिनीच्या आईनं हे सगळं सामान ड्रायव्हर पशी पाठवलंय, मी तेच बघायले बसून. ड्रायव्हर जवळ? अरे त्यांचा एवढा मोठा परिवार आहे, कोणी आला असतं,
ड्रायव्हर पशी पाठवायची काय गरज होती? त्याच्या हातानं सामान पाठवलंय. अगं आई ते काय मोठ्या वहिनीच्या घरच्यासारखं समजलं की काय? कधी तोंडवरी करून येत राहतात. आई छोट्या वहिनीचे पप्पा मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांना कुठं टाइम असणार? त्याच्यामुळे त्यांनी ड्रायव्हर पशी पाठवलं. बरं आई मला बघू दे आता. बरं तू बघ मग, तोपर्यंत मी जरा चालले त्या कविता ताईच्या इथं, मला जरा वेळ लागल. हो आई. याची डिझाईन किती सुंदर आहे आणि किती जडवड बी लागायले. ताई हे तुम्ही काय करायल्या? अहो वहिनी, तुमच्या आईने हे सगळं सामान पाठवलं होतं ना सकाळी, मी तेच बघू लागले. अहो वहिनी, मला ही रिंग लय आवडली. जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी घेऊ का याला? पण तुम्हाला विचारू कशाला, घेऊनच टाकते मी. किती केलं तरी तुमची मी नंद आहे हो. ताई हे तर मला पण माहित आहे की तुम्ही माझे नंद आहात ते, पण ह्या साड्या, दागदागिने, ती रिंग, गळ्यातले हार, ते सगळे माझे आहेत. अहो वहिनी, याच्यामध्ये तुमचं माझं काय आहे? अहो मी तुमची नंद आहे, मला जर आवडला असेल तर मी घेणार. पण ताई तुम्ही मला एकदा तरी विचारलं का की तुम्ही माझ्या रूम मध्ये जाऊ का नको, ते हे गिफ्ट बघू का नाही? तुम्ही शिकलेले आहात ताई, कमीत कमी एवढी तरी सेन्स ठेवा की कुणाला न विचारता कुणाच्या रूम मध्ये जाऊ नये. ते प्रायव्हसी नावाची काहीतरी गोष्ट असते. लहान्या वहिनी एक गोष्ट सांगू का, मी या घरामध्ये कुणालाच काही विचारून करत नाही ना, मला ते महत्वाचं वाटते. आणि राहिली रूम मध्ये येण्याची गोष्ट, हे काय तुम्ही तुमच्या माहेराहून नाही आणलं, हे घर माझ्या वडिलांचं सुद्धा आहे ना. मी कधी माझ्या मोठ्या वहिनीला विचारलं ना, त्यांनी कधी काही मला बोलल्या. तर तुम्ही सुद्धा यापुढे लक्ष ठेवा. ताई त्या तुमच्या मोठ्या वहिनी आहेत, तुम्ही त्यांच्या रूम मध्ये विचारून जा, नाहीतर नका जाऊ. त्यांच्या वस्तू विचारून घ्या, नाहीतर न विचारता घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी कोणती पण वस्तू मला न विचारता बिलकुल घ्यायचं नाही. तुमच्यासाठी हेच चांगलं राहील. वहिनी काही आजूबाजूच्या बायका आल्यात, चला चहा बनवा. ताई चहा मी बनवू? हो वहिनी, मोठ्या वहिनी गेल्या आता छतावर कपडे सुकवायला आणि आई बायकांसोबत बसली. आता तुम्हीच राहिल्या, जाऊन चहा बनवा जा. लवकर लवकर बनवा वहिनी. बरं ताई, चहा तर मी बनवेल, पण तुम्ही सांगा तुम्ही काय करायल्या? मी समजू शकते की आई बिझी आहेत, ताई बिझी आहेत, पण तुम्ही तर फ्री आहात ना, तुम्ही काय करायल्या? जर हीच गोष्ट मला आई बोलल्या असत्या ना तर मी विचार पण केला असता, पण तुम्ही सांगायल्या तर मी बिलकुलच करणार नाही हे काम. आणि ताई मी तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगते, मी माझ्या आई वडिलांच्या इथं एक कप चहा सुद्धा बनवला नाही. तर मग हे तुम्ही विचार तरी कसा केला की आजूबाजूच्या बायकांसाठी मी चहा बनवलते? यानंतर जरा विचार करून बोला ताई, मी तुमची काय मोठी वहिनी नाही. जर तुम्ही काही बोलल्या तर तुमच्या मागे पुढे फिरायला. यानंतर गोष्ट ही लक्षात राहू द्या ताई. आई तुम्ही कुठे चालल्या का? हा सुजाता बोल. आई ताई कधीपर्यंत येणार आहेत? त्यांच्यासाठी काय बनवू जेवणामध्ये? नाही ती आज येऊन जेवण नाही करणार, तिचा फोन आला होता, जेवण तर ती करूनच येणार आहे तिकडनं, आणि आज येता येता तिला थोडं लेट पण होईल. झालं का तुझं का काही बोलायचंय अजून? आई ते माझी आई येणार आहे इकडे. सोनमला लग्नामध्ये भेट झाली नाही ना, तिला बघायला यायली. तर मला सुजाता काल सांगितलं असतं तू हे, नाही तर सकाळी सकाळी सांगितलं असतं. आता सांगायलीस मला हे? कोणीच नाही घरी, मी पण चालले बाहेर. रोहिणी पण आली नाही घरी, ना तुझा सासरा आहे घरी, ना रोहन आहे ना केशव आहे. तू अशा वेळेला कहाला बोलवलं तुझ्या माईला? का मुद्दामून बोलवलंस आम्ही नसताना? आज कोणी नाही घरी ये म्हणून. ऐक, फोन कर आणि सांग ताईला उद्या या म्हणाव. आज घरी कोणी नाही सांगून दे. पण आई माझी आई तर घरातून बाहेर पडली. आईने ट्रेन मध्ये बसूनच फोन केला. ठीक आहे मग कर तू या माईची खातिरदारी. मी तर चालले, मला काहीतरी काम आहे. पण आई कधीपर्यंत येणार? मला माहित नाही किती वेळ होईल ती यायली मन बघायला. स्वतःच्या तर अंगावर चांगले कपडे नाहीत आणि आली बघायला नाचत. जाऊ दे काही होत नाही. आई तर लहान माझ्या जाऊला बघायला यायली ना, आणि सोनम तर घरीच आहे. आई आई बस की. आई बस तू, मी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. पाणी तर मी आता पिलं बाई. अगं घरचे कोणी दिसेना झालेत सुजाता. कुठे आहेत सगळेजण?
अगं आई, तू ट्रेन मध्ये बसली होती, याच्यामुळे मी तुला काही सांगितलं नाही. आज तर आम्ही दोघीच जणी आहोत घरामध्ये. जावा जावा, आई येतील थोड्या वेळानं. दुसरं तर कोणी नाही घरी. अगं बाई, काय झालं असतं मग ट्रेन मध्ये बसल्यामुळं? घरी कोणी नाही मला सांगायला तर पाहिजे होतं तू. मी उद्या आले असते. मला स्वभाव माहित आहे आई तुझा. तुला इथं यायचं होतं ना माझ्या इथं, तर तुला रात्रभर झालं झोप लागली नसेल आणि सकाळपासून कामाच्याच माग, आणि आज आली नसती तर परत उद्या परेशान झाली असती. तसं काही नाही ग बाई. बरं जाऊ दे, हे सगळं सामान बघ. अगं आई, एवढं आणायची काय गरज होती? अगं कसं बोलायली बाई तू? तुझ्या लहान्या जावाला काय लग्नात बघितलं नव्हतं, काय नव्हतं, मग काहीतरी आणायला पाहिजे ना बाई. मी असं मोकळ्या हाताने येता येतंय का? आणि तसं बघायला गेलं तर लेकीच्या घरी कधीच खाली हाताने जाऊ नये. तू हे बघून घे. एक साडी तुझ्या सासूची आहे, एक साडी तुझ्या जावाची आणि एक साडी तुझी. आणि तू सांगितलं होतं ना बाई, तुझी नंद आपापल्या आवडीचे कपडे घालते म्हणून, तर तिला तिच्या कपड्याचे 1000 रुपये देते मी. 1000 रुपये? हो ना बाई. चांगला कपडा घ्यायचा म्हणलं तर कमीत कमी 1000 रुपये तरी लागतील की. बरं आई, जसं तुला योग्य वाटतं तसं. आणि त्या बॅग मध्ये लड्डूचा बॉक्स आणलाय तुझ्यासाठी, करून आणलेत बघ घरून. आणि हो, कोणत्या तरी थैलीमध्ये जावयाचे कपडे, तुझ्या सासऱ्याचे आणि तुझ्या दिराचे कपडे आणले, तर ते काढून घे. आई, आज आणलं तर आणलं एवढं, याच्यानंतर एवढा खर्च करत बसू नको. तुला शीतलचं पण बघायचंय ना आई. आता मला काही आणत जाऊ नको, तिच्या लग्नाच्या तयारीला लागा. तिचं पण तर लग्न बाकी आहे आई. आणि आई, खरंच माझ्यासाठी तू एवढा विचार करत जाऊ नको. मला इथं काहीच कमी नाही, सगळंच तर आहे आई इथं. आई, खरंच खूप आहे माझ्यासाठी इथं. तुम्ही फक्त आता शीतलच्या लग्नासाठी बघा. बाई, तू इथं खुश तर आहेस ना? हो आई, मला इथं कशाचीच कमी नाही, मी एकदम खुश आहे बघ. बस बाई, तुला खुश बघून माझ्या मनाला शांती वाटते ग. सुजाता बाई कधीपर्यंत येतील ग? येतच असतील ग आई. बाई काय तुमच्यासारखी फ्री नाही, खूप कामं असतात मला. आई, तुम्ही कधी आले ते माहीतच पडलं नाही. मी तुम्हाला फोन पण केला होता, पण तुम्ही उचलला नाही. नमस्कार बाई. अगं तू अशी काऊन उभं राहिलीस? किती उन्हाचं भारून फिरून आले मी. एक ग्लास पाणी घेऊन ये जाय. हो आई, घेऊन येते. तसं बाई, आमच्या इकडं लेकीच्या घरी जर जायचं असेल तर माणसं जातात, बाहेर एकटे एकटे येत नाहीत. पण तुम्ही तर लयच मॉडर्न वागायल्या. नमस्कार काकू. अगं सोनम बेटा. अगं बाई, आमच्या इकडे लेकी बाळी पाया नाही पडत. आणि तू तर मला सुजाता सारखी आहेस, माझ्या लेकी सारखी, माझी लेक. जेवढं सांगितलं होतं ना सुजाता ना, तू तर त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहेस. खरंच केशवची तर किती चांगली पसंत आहे. इन बाई, आमची लहानी सुंदर सुंदर आहेच, पण चांगल्या घरची पण आहे. आई, हे घ्या पाणी. बरं चला, आता आल्या, पण एवढी काही गरज नव्हती. एवढ्या ट्रेन मध्ये, गर्मी मध्ये, उन्हात आणायचं, येड्यावानी यायचं. अरे दादा तर आले असते ना. अहो बाई, दादाची तब्येत बराबर नव्हती हो. आई, काय झालंय? का म्हणून सांगितलं नाही मग मला तू? अगं काही नाही ग बाई, बाबाची जरा तब्येत बराबर नव्हती, त्यांना तुला भेटा वाटू लागलं म्हणायले, तर मला बघा वाटायले सुजाताला. तू जरी काम पण झालं ना, तर वेळ भेटला तर एखाद्या दिवशी येऊन भेटून जाय मा बाबाला. बाई, हे साड्या आणल्याता, बघा की कशा आहेत ते. त्यातली एक साडी बाई तुमची आहे, तुमच्या मनपसंतीने घ्या. एक सोनमची आहे आणि एक सुजाताची. आणि रोहिणी ताईसाठी मी पैसे देते, तिने तिच्या मनानं घेईल. बाई, हे सगळं भंगार उचलून आणायची काय गरज होती? आणि आणायचंच होतं तर जरा आमच्या अवकातीप्रमाणे आणायचं होतं. आता सांगा काय करू मी या भंगाराचं? आमच्या तर काही कामाचे नाहीत, हे वापसही करू शकत नाही घेऊन आल्या ते. सुजाता, जा याला स्टोर रूम मध्ये टाक. दिवाळीच्या टायमाला एखाद्या कामवाल्या बाईला देता येतात. अगं तुला काय ऐकू येईना झाले की काय सुजाता? उचल ह्या भंगाराला आणि स्टोर रूम मध्ये नेऊन टाक. अरे, ही साडी तर किती सुंदर आहे. ही साडी तुम्ही कुणासाठी आणली काकू? या साडीला तर मीच घालणार, तुम्ही कुणासाठी जरी का आणली असं ना. सोनम, अगं काही साडी लय महागाची नाही, काही नाही, लयत लय 400-500 रुपयाची असेल. आणि तुझ्यापाशी का साड्याची कमी आहे का? तुझ्याजवळ तर 10-10 हजाराच्या साड्या आहेत की. हा, तू याला घालणार? आई, ही साडी 500 रुपयाची असो की 5 हजाराची, पण मला ही साडी खूप आवडली. हिचा कलर मला लय आवडला.
आणि तसं पण ही साडी माझी आई माझ्यासाठी घेऊन आली, तर ही साडी मी तर नक्कीच घालणार आई. आता थोड्या वेळापूर्वी तुम्हीच बोलल्या होत्या ना की मी तुमच्यासाठी सुजाताताईसारखी आहे. मग सुजाताताईची आई माझी पण तर आई झाली ना. हो ग सोनम, तू माझ्यासाठी सुजातासारखीच आहेस. जशी सुजाता माझी मुलगी आहे, तू पण माझी मुलगीच आहेस. पण सोनम, बाई बराबर बोलायला आता. बाई सोनम, तू एवढी स्वस्तातली साडी घातलेली बराबर नाही वाटणार, कारण तुझ्या माहेरचे खूप श्रीमंत आहेत. मला सांगितलं सुजातानं. बाई, ही साडी तर मी तुला फक्त बघण्यासाठी घेऊन आले होते. आम्हाला घडली तशी. आई, प्रत्येक वस्तूची किंमत पैशानं नाही लावली जात. तुम्ही एवढी प्रेमानं आणली तर मी ही साडी नक्कीच घालणार. बरं बाय, नमस्ते, मी निघते. ठीक आहे. आई, मला माफ कर. मी मजबूर, तुझ्यासाठी काही बोलू पण नाही शकले. तुझा अपमान झाला आणि मी ऐकून घेत राहिले. सुजाता, तू आमची काही काळजी करू नको. मुलीची आई आहे ना, याच्यामुळे सगळं ऐकावं लागतं. आणि बघ बाई, तुझे सासू सासरे आमच्याबद्दल काही पण बोलले ना तर शांततेनं सहन करायचं. काही बोलू नको, उलट उत्तर देऊ नको. का तर बाई, आता हेच तुझं घर आहे आणि तुला इथंच राहायचंय. सोनम, माझ्यासाठी तुम्ही दोघी बराबर आहात. तुम्ही दोघी हसून खेळून राहत जा.